नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। संरक्षण संशोधन संस्था भरती 2024 ची भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। संरक्षण संशोधन संस्था भरती 2024 ची भरती निघाली असून बघा DRDO मध्ये ही भरती आहे। येथे त्वरित अर्ज करा। बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पदवीधर, डिप्लोमा आणि ITI यांच्यासाठी ही इथे जागा आहेत। आणि अर्ज पद्धत कशा पद्धतीने करायचं, अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यानंतर आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। DRDO ची व्हॅकन्सी निघालेली असून इथे बघा रिसर्च सेंटर इमार्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स येथे जाहिरात निघाली असून रिसर्च सेंटर इमार्ट RCI प्रीमायर लॅबोरेटरी ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स DRDO इन्व्हाइट ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म यंग अँड मेरिटोरियस इंडियन नॅशनल फॉर द एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप ग्रॅज्युएट डिप्लोमा अँड ITI फॉर पिरियड ऑफ 1 year ॲज पर डिटेल गिवन बिलो। बघा खाली डिटेल्स दिलेली आहे। बघा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कॅटेगरी, इसेन्शियल क्वालिफिकेशन, नंबर ऑफ व्हॅकन्सी आणि स्टायफंड बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे। त्याच पद्धतीने ग्रॅज्युएटसाठी बघा BE BTech असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या फील्डमध्ये बघा ECE EE CSE मेकॅनिकल केमिकल 40 जागा आहेत आणि टेक्निकलसाठी बघा डिप्लोमा पास असणे गरजेचं आहे। डिप्लोमा इन बघा केमिकल, मेकॅनिकल केमिकल, CSE ECE यांच्यामध्ये तुमचं डिप्लोमा झालेला असणं गरजेचं आहे। इथे सुद्धा 40 व्हॅकन्सी आहेत आणि ITI पास आउट आहेत, ट्रेड ऑफ ITI त्यांच्यासाठी बघा फिटर, वेल्डर, टर्नल, मेकॅनिक्स बघा अशा पद्धतीचे जागा आहेत। डिझेल इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स, COPA अशा पद्धतीने म्हणजे COPA म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट याच्यामध्ये तुमचं डिप्लोमा म्हणजे ITI होणे गरजेचं आहे। त्यांच्यासाठी ITI वाल्यांसाठी 120 जागा आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला सॅलरी ठरवल्यानुसार देण्यात येणार आहे ॲज गव्हर्नमेंट रूल्स बघा रेफर गॅजेट त्याच्यानुसार तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने आपण संपूर्ण डिटेल पाहूया। हा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था 2024 ची व्हॅकन्सी आहे। DRDO संरक्षण संशोधन विकास संस्था बघा रिसर्च सेंटर इमारत डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स अंतर्गत अप्रेंटिसशिप पदवीधर, डिप्लोमा आणि ITI या पदासाठी एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि शेवटची तारीख काय आहे 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्याच पद्धतीने पदाचे नाव काय आहे, अप्रेंटिस, पदवीधर, डिप्लोमा अँड ITI हे पदाचे नाव आहे। त्याच नंतर आपण बघा पदसंख्या किती आहे, 200 जागांसाठी इथं भरती आहे आणि शैक्षणिक पात्रता आणि व्हॅकन्सी डिटेल्स पाहूया। बघा पदवीधर अप्रेंटिससाठी 40 जागा आहेत, डिप्लोमा अप्रेंटिससाठी 40 जागा आहेत, ITI अप्रेंटिससाठी 120 जागा आहेत। त्याचनुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा पदवीधरसाठी BE BTech आणि ह्या फील्डमध्ये असणं गरजेचं आहे आणि डिप्लोमावाल्यांसाठी काय लागणार आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन लागणार आहे, फक्त डिप्लोमा असणं गरजेचं आहे त्याच फील्डमध्ये। आणि ITI अप्रेंटिससाठी फिटर, वेल्डर, टर्नल, मेकॅनिकल डिझेल इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल ऑफ इलेक्ट्रिशियन आणि COPA म्हणजेच कम्प्युटर अँड ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट याच्यामध्ये तुमचं ITI असणं गरजेचं आहे। बघा नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर नोकरीचे ठिकाण हे हैदराबाद आहे आणि वयोमर्यादा काय आहे आता तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। अर्ज पद्धत काय आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे 15 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याच पद्धतीने अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF नोटिफिकेशनचं PDF देण्यात येणार आहे, तिथे जाऊन तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता आणि त्यावरची सविस्तर संपूर्ण माहिती वाचू शकता। त्याच पद्धतीने बघा इथे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे।
प्रिंटआउट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट लागणार आहे, 10th मार्कशीट लागणार आहे आणि सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे। त्याच पद्धतीने BE BTech डिप्लोमा ITI फायनल मार्कशीट लागणार आहे, प्रोव्हिजनल सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे, डिग्री प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आणि डिप्लोमा ITI सर्टिफिकेटसुद्धा इथे लागणार आहे। त्याच पद्धतीने कास्ट सर्टिफिकेटसुद्धा इथे लागणार आहे, PWD सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा इथे लावायचं आहे आणि एनी फोटो कार्ड आणि ID तुमच्याकडे गव्हर्नमेंट कोणची ID आहे, पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स ते सुद्धा इथे लागणार आहे। त्याच पद्धतीने तुमचं आधार कार्ड असले तर आधार कार्ड मॅन्डेटरी आहे, म्हणजे कंपल्सरी लागणार आहे आणि कॉपी ऑफ आधार कार्ड लागणार आहे। सीडिंग बँक स्टेटस म्हणजे तुमचं आधार कार्ड हे बँक पासबुकशी कनेक्ट असणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने आधार सीडिंग लिंक्ड इन बँक अकाउंट म्हणजे तुमचं बँक अकाउंटशी आधार कार्ड सीडिंग असणं गरजेचं आहे आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही फिट आहे त्याच्यासाठी फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा इथे लागणार आहे। त्याच पद्धतीने बघा सिव्हिल असिस्टंट सर्जन आणि 2 पासपोर्ट साईज फोटो बघा तुमचं पासपोर्ट साईज फोटोसुद्धा इथे लागणार आहेत। आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे बघा, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती सूचना काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचूनच तुम्ही फॉर्म भरू शकता। अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा। बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अर्ज करायची लिंकसुद्धा भेटणार आहे, ऑनलाईन अप्लाय, त्यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 ऑक्टोबर 2024 आहे, या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।